नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चालू वर्षापासून इयत्ता 4थी साठी स्कॉलरशिप परीक्षा आलेली आहे, प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा। तर या परीक्षेमध्ये काय काय असतं ते आपण बघूया। या परीक्षेत बघा पेपर 1 साठी मराठी प्रथम भाषा याच्यावर 25 प्रश्न असतात आणि हे 25 प्रश्न 50 गुणांना असतात। 25 प्रश्न 50 गुणांना म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क्स असतात। मराठी विषयाला 25 प्रश्न आणि दुसरा विषय असतो आपला गणित विषय। या गणित विषयामध्ये 50 प्रश्न असतात आणि या 50 प्रश्नांना 100 गुण दिलेले असतात। तर आपण आता प्रथम पेपर जो असतो पेपर 1 मराठी, तर हा मराठी पेपर याच्यामध्ये काय काय असतं ते बघूया। वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, यामध्ये उतारे आणि कविता दिलेली असतात आणि या उतार्यांवर आधारित काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात। कविता वाचून त्यावर आधारित काही प्रश्न विचारले जातात। नंतर याच्यामध्ये अजून बघा वृत्तपत्रातील एखादी जाहिरात असते आणि त्या जाहिरातीवर आधारित काही प्रश्न दिलेले असतात। म्हणजे समजा दिवाळी निमित्त भव्य ऑफर, मग ही ऑफर कशा संदर्भात आहे त्याबद्दल एक वर्तमानपत्रातील जाहिरात असते आणि त्या जाहिरातीवर आधारित तुम्हाला काही प्रश्न विचारले असतात। नंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये काय येतं तर बघा शब्दांच्या जाती तुम्हाला माहित असले पाहिजे। किती आहेत शब्दांच्या जाती? 8 आहेत, पण तुम्हाला इथं 4च विचारलेले आहेत। नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद या ज्या 4 जाती आहेत त्या 4 जातींसंदर्भात तुम्हाला इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अभ्यास करायचा आहे। नंतर संकीर्ण प्रश्न असतात काही, तर संकीर्ण मध्ये काय येईल मग लिंग, वचन, विरामचिन्ह, वाक्याचे भाग, शुद्ध व अशुद्ध शब्द। आता लिंग माहिती तुम्हाला, स्त्रीलिंग, पुल्लिंग, बरोबर। वचन, एकवचन, अनेकवचन, झाड, झाडे असे प्रश्न याच्यामध्ये येऊ शकतात। नंतर काळ दिलेले असतात। काळ मग तुम्हाला माहिती का वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्य काळ हे 3 मुख्य काळ आहेत, त्या संदर्भात काही प्रश्न असतात। नंतर विरामचिन्हे तुम्हाला तर शिकवलेले आहेत, स्वल्पविराम, पूर्णविराम, अर्धविराम, बरोबर आहे की नाही। असे हे विरामचिन्हांवर आधारित प्रश्न असतात। नंतर काही वाक्याचे भाग असतात। नंतर शुद्ध अशुद्ध शब्द लिहिणे, शुद्ध लिहिलेला आहे तो आपल्याला ओळखायचा असतो। समजा संस्कार हा शब्द आहे किंवा सुशिक्षित, स्वातंत्र्य असे जे शब्द असतात जोडाक्षरयुक्त शब्द, त्यातला कोणता शब्द शुद्ध आहे त्या पर्यायाला आपल्याला बोल करावा लागतो। बघा पुढचा आपला विषय घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग। यामध्ये वाक्प्रचार, म्हणी तसेच संवाद व त्यावर आधारित प्रश्न असतात। आता वाक्प्रचार व त्यांचे अर्थ दिलेले असतात, तो आपण पर्याय शोधायचा असतो। नंतर म्हणी व त्यांचे योग्य अर्थ त्या पर्यायातून आपल्याला शोधायचे असतात। नंतर संवाद दिलेला असतो, 2-3 वाक्यांचा संवाद असतो आणि त्यावर आधारित 2-3 प्रश्न दिलेले असतात, ते सुद्धा आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायचे आहेत। नंतर निर्देश, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद इत्यादी। निर्देश म्हणजे काय? योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद, वाक्यांच्या वेगवेगळ्या भागातील चुका भाग ओळखणे आणि नंतर सर्वोत्कृष्ट विकल्प निवडून वाक्य पूर्ण करणे। तसेच माहिती तंत्रज्ञान विषयक व मराठी भाषेत वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी शब्दांना पर्यायी मराठी शब्द काय आहेत ते या भागामध्ये दिलेले असतात। म्हणजे काय की एखादा इंग्रजी शब्द दिला असेल बुक, मग या बुक या शब्दाला मराठी शब्द कोणता योग्य पर्याय निवडा, असा हा भाग असतो। मग याच्यामध्ये काय भाषेचा व्यवहारात उपयोग, यामध्ये काय आलं तुमचं वाक्प्रचार, म्हणी, परिच्छेद आणि त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले असतात। नंतर शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द। आता समानार्थी शब्दामध्ये काय तुम्हाला एक शब्द दिलेला असतो। आता समजा आई हा शब्द दिलाय, मग आई या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? मग माता, जननी, जन्मदात्री, बरोबर की नाही। असे समानार्थी शब्द याच्यापैकी एक बरोबर समानार्थी शब्द दिलेला असेल आणि बाकीचे चुकीचे असतील, मग आपल्याला बरोबर समानार्थी शब्द ओळखावा लागेल। नंतर विरुद्धार्थी शब्द वर खाली, अमृत विष, योग्य अयोग्य असे जे विरुद्धार्थी शब्द आहेत ते यामध्ये आपल्याला अभ्यासावे लागतील।
नंतर शब्दकोडी. शब्दकोडी माहिती का तुम्हाला? बघा असं चौकट दिलेला असतो, चौकट, आडवी चौकट आणि उभी चौकट. यात शब्द योग्य क्रम जुळवायचा, तिथं योग्य अक्षर जुळवायचं असतं. म्हणजे कसं क र, बरोबर आहे की नाही? नंतर वरून सुद्धा र आला पाहिजे, हा र, इकडून क र, वरून हा र. म्हणजे असे जे असतात शब्द जुळवायचे त्यांना म्हणायचे शब्दकोडी. नंतर जोड शब्द. जोड शब्द तुम्हाला परिचित आहेतच. पैसा अडका, बरोबर आहे की नाही? कपडे लत्ते, हा, असे शब्द जे जोड शब्दामध्ये येतात. नंतर अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्द म्हणजे बघा काय, 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस. नंतर उंबराचे फूल म्हणजे काय, दुर्मिळ वस्तू, म्हणजे जी कधी नव्हे ते आपल्याला बघायला मिळते. नंतर कर्णाचा अवतार म्हणजे उदार मनुष्य. अकलेचा कांदा म्हणजे काय, मूर्ख मनुष्य. असे हे अलंकारिक शब्द याच्यामध्ये येतात. नंतर शब्द समूहाबद्दल एक शब्द. याच्यामध्ये अंग राखून काम करणारा, त्याला काय म्हणायचं, अंगचोर. काय म्हणायचं, अंगचोर. नंतर कमी आयुष्य असलेला त्याला म्हणायचं अल्पायू किंवा अल्पायुषी. यांना म्हणायचं शब्द समूहाबद्दल एक शब्द. असे भरपूर शब्द आपल्याला याच्यात अभ्यासायचे आहेत. नंतर समूहदर्शक शब्द. समूहदर्शक म्हणजे काय, खूप लोक एकत्र येतात की नाही, हा, त्याला समूह म्हणायचं. मग हे समूहदर्शक शब्द. आता आपण याच्यामध्ये समूहदर्शक शब्दामध्ये काय येईल, आंब्याच्या झाडांची काय, राई, उंटांचा किंवा लमाणांचा तांडा, करवंदाची जाळी, बरोबर आहे की, ताळ्यांचा पुंजका, धान्याची रास, तसेच पुस्तकांचा किंवा वह्यांचा काय येतो, गठ्ठा. नंतर मुलांचा काय येतो, मुलांचा घोळका, फुलांचा गुच्छ. असे हे शब्द समूहदर्शक शब्दामध्ये येतात. नंतर पिलूदर्शक शब्द म्हणजे जे प्राणी आहेत त्यांच्या पिलांना काय म्हणतात, कुत्र्याचे पिल्लू, माणसाचे बाळ, बरोबर की नाही, वाघाचा बछडा, सिंहाचा छावा. असे हे पिलूदर्शक शब्द यामध्ये येतात. नंतर घरदर्शक शब्द. कोण कुठे राहतो त्याला म्हणायचं घरदर्शक शब्द. माता कोंबड्या कुठे राहतात, खुराड्यात, बरोबर आहे की नाही. माणूस कुठे राहतो, घरामध्ये. उंदीर कुठे राहतो, बिळात. साप कुठे राहतो, बिळात. मुंग्या कुठे राहतात, वाढवळात. असे हे घरदर्शक शब्द येथे येतात. नंतर अक्षरे जुळवून शब्द अर्थपूर्ण शब्द तयार करणे. आता अक्षर असे क क म ब असे वेगवेगळे अक्षर लिहिलेले असतात. समजा कमळ हा शब्द आपल्याला तयार करायचा आहे तर मग आधी म हे अक्षर लिहिलेलं असेल, नंतर ळ असेल आणि नंतर क असेल. मग क म ळ असे हे अक्षर जुळून अर्थपूर्ण शब्द आपल्याला इथं करायचे आहेत. नंतर वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. वर्णानुक्रमे म्हणजे काय, तुम्हाला मुळाक्षर माहिती की नाही, अ आ इ क ख ग घ, हा, मग पहिल्यांदा क येतो, मग ख येतो. असे हे क्रम लावायचे असतात आपल्याला. समजा कपाळ हा शब्द आहे, नंतर करवंद हा शब्द आहे, मग दोघा याच्यात क क आहे, मग नंतर दुसरं अक्षर कोणतं येतं, प आधी येतो का र येतो, प येतो की नाही. मग म्हणून कपाळ हा शब्द आधी येईल, नंतर करवंद येईल. असा हा शब्द क्रम लावणे म्हणजे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे. नंतर पुढचा आहे बघा, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे. एकच शब्द असतो कर. कर म्हणजे काय, हात, आणि कर म्हणजे काय, काम कर. या दृष्टीने असा हा कर शब्द वापरला जातो. नंतर हार. हार म्हणजे काय, पराजय, आणि हार म्हणजे फुलांची माळ असा सुद्धा अर्थ होतो. म्हणजे एका शब्दाचे दोन अर्थ वेगवेगळे अर्थ होऊ शकतात. नंतर भाषा विषयक सामान्य ज्ञान. यामध्ये लेखकांची नावं दिलेली असतात, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत, किंवा कवींची नावं लिहिलेली असतात, त्यांनी कोणत्या कविता लिहिलेल्या आहेत. नंतर काही नेते, अभिनेते, बरोबर आहे की नाही. समजा तुम्हाला विचारलंय की अमिताभ बच्चन हा काय आहे, अभिनेता आहे की नाही. मग असे हे प्रश्न भाषाविषयक सामान्य ज्ञानावर आधारित काही प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. अशा पद्धतीने आपण पेपर 1 मधील मराठी भाषा प्रथम भाषा यामध्ये 25 प्रश्न कोणत्या घटकावर येऊ शकतात ते आपण बघितलं आहे. आता पुढे नंतर गणित
विषयात कोणकोणते प्रश्न येऊ शकतात हे आपण नंतर बघूया.